साहेब खरं तर आपण म्हणत होतो की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतील, मात्र तसं न करता फक्त खाते बदल केलेला आहे. तर कसं बघताय याच्याकडे? एक प्रकारे बोटचेपी भूमिका घेतलेली दिसते सरकारने. मला वाटते मित्र पक्षांच्यावरचा दबाव भाजपचा कमी झालेला आहे. पहिल्यांदा राजीनामा घेणार अशा बातम्या मित्र भाजपच्या वतीनंच माध्यमांमध्ये दिल्या गेल्या आणि मग ते होत नाही असं भाजपच्याही लक्षात आलं आणि हतबलता यामध्ये भाजपची निश्चितपणे यामधून दिसून येते. खरं तर नांदणी हत्ती संदर्भातली मोहीम आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. काय नेमकी आताची आपली भूमिका आहे? आपण राष्ट्रपतींना देखील पत्र आहे ते पाठवणार आहात, निवेदन आहे ते सगळे देणार आहात. किती आपल्यापर्यंत स्वाक्षऱ्यांची पत्र आली? 21 जुलैला नांदणीचं शिष्टमंडळ पहिल्यांदा मला कोल्हापुरात भेटायला आलं. त्यावेळी पहिल्यांदा राजकीय भूमिका आम्ही प्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली की हा हत्ती कुठल्याही परिस्थितीत नांदणी मठामध्ये राहिला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये तारीख 28 तारीख होती. त्या तारखेच्या आधी सरकारनं यामध्ये निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं 28 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला आणि निर्णय सकाळी झाल्यानंतर ताबडतोब संध्याकाळी सगळी व्यवस्था लागली. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटते की निर्णय झाल्यावर 5, 7, 8 तासात ही यंत्रणा कशी लागते, ताबडतोब हत्तीला घेऊन जाण्याची व्यवस्था कशी होते, हे सगळे विषय विचार करण्यासारखे आहेत. आणि म्हणून त्यानंतर आम्ही लोकभावना सगळ्यांचा विचार करून कालपासून एक स्वाक्षरी मोहीम या देशामध्ये राबवली. काल संध्याकाळपर्यंत 1,25,000 लोकांनी त्याच्यावर स्वाक्षरी करून आम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे. आता तुमची पत्रकार परिषद होईपर्यंत 1,70,000 लोकांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. आज संध्याकाळी ती मोहीम थांबवली जाईल. उद्या सकाळी हे सगळे गट्टे आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ. सुप्रीम कोर्टातला निर्णय असल्यामुळं राष्ट्रपतींनी त्याच्यावर गांभीर्यानं घ्यावं आणि अनेकदा सुप्रीम कोर्टातले काही निर्णय राष्ट्रपतींनी परत पाठवण्यासंदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातला आपला प्रेसिडेन्स आहे. सुप्रीम कोर्टातले काही निर्णय पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून त्याचा फेरविचार करण्याचे अनेकदा केसेस आपल्यासमोर आले. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की आपण यामध्ये तातडीनं पावलं उचलावीत. लोकभावनेचा आदर करून सरकारनं निर्णय घ्यावा. उशिरा सरकार जागं झालेलं आहे, आता धावपळ आहे. आज काही अधिकारी येऊन भेटणार आहेत असे आमच्यापर्यंतची माहिती आहे. ठीक आहे, काही निर्णय चांगला झाला तर आम्हाला आनंद आहे की मठाचा अभिमान, जैन समाजाचा अस्मिता या ठिकाणी राखण्यासाठी लोक चळवळ आम्हाला उभी करावी लागली. त्यानंतर निर्णय होत असेल तरी आम्हाला त्याचं स्वागत आहे. खरं तर मालेगाव निकालानंतर काँग्रेसवर आहे ती टीका मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झालेली आहे. एक हिंदू दहशतवादी हे नेरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, मात्र हे राजकीय षडयंत्र होतं अशा पद्धतीची टीका आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मला वाटतं ही टीका मुख्यमंत्र्यांनी करणं संयुक्तिक नव्हतं. कारण की मुख्यमंत्री पूर्वी राहिलेले आहेत, आत्ताही राहिलेले आहेत. गृह खातं त्यांनी सांभाळलेलं आहे. गृह खात्यावर सरकारचा दबाव असतो अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करणं किंवा हे करणं, मला वाटतं एकूणच ATS, NIA या ज्या संस्था आहेत, या संस्थात गेले 10-15 वर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर संशय निर्माण करणारं वक्तव्य. ठीक आहे, राजकीय तुम्ही बोला, राजकीय बोलण्याबद्दल त्या ठिकाणी काही हरकत नाही. परंतु ते बोलत असताना एक व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे. ATS केलेला आहे, NIA केलेला आहे. ही सगळी व्यवस्था 15 वर्षात चुकली असं तुम्हाला म्हणायचंय का? त्यामुळे मला वाटतंय हा विषय वेगळीकडे घेऊन जाण्यापेक्षा कोर्टाचा निकाल काय येतोय, UAP ऍक्ट आला होता त्यावेळी, त्यातली मान्यता घेण्यामध्ये तांत्रिक अडचणी काही त्यामध्ये आल्या होत्या का? नंतरच्या काळात ज्या हिअरिंग झाल्या त्या हिअरिंगच्या तारखा माझ्याकडे आहेत. त्या तारखांचं हिअरिंग किती तारखेला झालं, त्यावेळी म्हणणं काय मांडलं, याचाही अभ्यास करावा लागेल आणि निकाल नेमका पूर्ण वाचला पाहिजे. त्यातून मग स्पष्टता येईल की नेमकं यामध्ये काय घडलेलं आहे. कारण की अनेक चांगले अधिकारी यामध्ये तपास करत होते. अधिकारी शेवटी भूमिका सरकार म्हणून मांडत नाही तर प्रशासन म्हणून मांडतात. जे पुरावे त्यांना दिसले ते पुरावे ते तिथं सादर केले. मग त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का
या सगळ्याचा अभ्यास मला वाटतं निकालानंतर करणं गरजेचं आहे. आणि काँग्रेसकर बोट दाखवत असताना राज्यात अजितदादा आमच्या शेजारी बसत होते हे मला वाटतं मुख्यमंत्रींना महोदयांना कदाचित लक्षात नसेल. आपण सर 2 निकाल सलग आले, मुंबई ब्लास्ट आणि ह्यातले सगळेच आरोपी आहेत निर्दोष सुटले. मग या निकालाकडे नाही, म्हणून मुंबई बॉम्ब स्फोटचे आरोप ज्यावेळी निकाल निर्दोष सुटले मग त्यावेळी त्रुटी कशा त्या ठिकाणी राहिल्या. आणि म्हणजे माझं म्हणणं काय आहे की सरकार म्हणून ज्यावेळी आपण भूमिका घेतो, मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी भूमिका घेतात ते रॅशनल भूमिका त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की बाबा यातला कायद्याचा भाग कुठला, अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित असते. आणि म्हणून मला वाटतं सरकारनं निकाल आल्यानंतर या सगळ्या गोष्टीची चर्चा करणं अपेक्षित आहे. कोकाटेंचं खातं बदल झालं, खरं तर ही कारवाई खाते बदलापुरती तुम्हाला अपेक्षित आहे आणि संजय शिरसाट त्याच्यावरती तुम्ही अधिवेशनात कारवाई करावी. नाही, भाजपची पूर्ण हतबलता आहे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर. हे आता पुन्हा महाराष्ट्रासमोर सिद्ध झालेलं आहे. काही केलं मंत्र्यांनी तरी आम्हाला खपवून घ्यावं लागतं, आम्ही त्यांना काही कारवाई करू शकत नाही. ही हतबलता भाजपची आता राज्यासमोर आलेली आहे. अपर्यायानं या सगळ्या गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागतात, हे यातून सिद्ध होतंय. नाहीतर मग बातम्या 8 दिवस सगळ्या माध्यमांमध्ये बातम्या आल्या, राजीनामे होणार, उद्या होणार, परवा होणार. म्हणजे हतबल झालेलं आहे सरकार. दोन्ही मित्रपक्ष कसेही वागले तरी काही करणार नाही, ही भूमिका भाजपची. आणि महाराष्ट्रातली जनता हे अगदी सगळं बघतेल आहे, तमाशा काय चाललेला आहे तो. खरं तर मुख्यमंत्र्यांना याचे अधिकार असतात, मात्र पक्ष नेतृत्वालाच तुम्ही डिसिजन घ्या अशा पद्धतीनं सांगणं, अशा पद्धतीची एक राजकीय चर्चा सुरू आहे. त्याकडे कसं बघतो? दोन्ही मुख्यमंत्र्यांना विचारून मग हा निर्णय घेतला खाते बदलाचा. नाही, म्हणूनच मी म्हणतोय ना, भाजप हतबल झालेला आहे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर. सत्ता ही किती महत्वाची आहे ही याच्यातून दिसतंय. मंत्री कसेही वागू देत, मंत्र्यांच्या बेडरूममध्ये पैशाची बॅग दिसली तरी आम्हाला चालते. मंत्री शेतकऱ्यांच्याबद्दल काही बोलले तरी आम्हाला त्या ठिकाणी चालतंय. आमदार विधिमंडळात येऊन मारामारी करतात तेही आम्हाला चालतंय. हे आता महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. माणिकराव कोकाटेंनी रमी खेळणं आणि त्यालाच अनुषंगाने क्रीडा मंत्री पद देणे, आता त्याच्यावर मीम्स यायला लागलेत. साहेब, बांधकाम कामगार योजनेमध्ये कोल्हापूरमध्ये घोटाळा उघडकीला आलाय. जवळपास 45 लाखांचा घोटाळा आहे. 25 जणांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि अशा आणखी भरपूर जण कुठल्या ह्याच्यातलं बांधकाम कामगार योजनेची जी 32 त्यातली प्रकार आहेत त्या प्रकारात नाही, मला वाटते बांधकाम कामगारांचा एक निर्णय झाला. त्या सेसमधून जवळजवळ 10-15 हजार कोटी रुपये या बांधकाम कामगार महामंडळाला मिळालेले आहेत. आता अनेक चांगले उपक्रम त्याच्यातून राबवले जातात, त्यांना साहित्य दिलं जातं. ठीक आहे, साहित्य द्यायला पाहिजे, त्या कामगारांना मिळालं पाहिजे. परंतु बोगस नोंदणी ही होणं मला वाटते चुकीचं आहे असं मला वाटते. कार्यकर्ते काही नोंदले जायला लागलेत अशा तक्रारी त्या ठिकाणी आहेत. कुठं सेंटरिंगवर, कन्स्ट्रक्शनवर कामावर कधी न गेलेला माणूस देखील आज त्यामध्ये बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी निवडला जातो. आणि म्हणून मला वाटते सरकारनं आता निवडणुका झालेल्या आहेत, कारण की लाडक्या बहिणीचं आपण बघितलं, निवडणुका झाल्यानंतर सगळे नियम आता लावायला चालू केले. आता बांधकाम कामगारांच्या मध्ये देखील जो योग्य कामगार आहे त्याला ते साहित्य चांगलं आहे, साहित्य व्यवस्थित त्याच्याजवळ कसं पोचेल आणि त्या खऱ्या कामगाराला कसं मिळेल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्याची चौकशी करून एजंट नेमले गेलेले आहेत. हे तुम्हाला आणून देतो म्हणून एजंट नेमले गेलेले आहेत. मधल्या काळात तर निवडणुकीच्या आधी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असेल तरच साहित्य मिळणार अशी भूमिका. आम्ही शेवटी मोर्चे काढणार म्हणल्यावर मग लोकांना साहित्य दिलं. आणि म्हणून मला वाटतं सरकारनं, हे सरकार म्हणजे पक्षाचं सरकार असल्यासारखं जे या योजना खिरापतीसारख्या वाटल्या, नको असल्याला दिल्या, त्याची चौकशी निश्चितपणे सरकारनं केली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.